नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. उमेदवार म्हणजे संभाव्य उमेदवार. आता माझ्याबरोबर आहेत युवराज कोकाटे, शिवसेनेचे शहर संघटक. युवराज, आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. मी जय महाराष्ट्र जाणीवपूर्वक बोललो त्यांना. ते हाडाचे शिवसैनिक आहेत. अगदी सुरुवातीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते. मी 20-25 वर्ष त्यांना ओळखतो या विषयावरती. आतापर्यंत निवडणूक वगैरे ह्या फंडात जास्त ते पडले नाहीत. जे नेते असतील त्यांचा झेंडा खांद्यावरती घ्यायचा आणि प्रचार करायचा, हा त्यांचा फंडा. पण आता त्यांनी यावेळी ठरवलंय की आपण महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरायचं. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरायचं. ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत म्हणून तिथे नाही तर ते शिंदे सेनेत पण गेले असते, कारण तिकडे काय सगळं काय मिळू शकतं तुम्हाला. ते स्वतः कोदळवाडी परिसर जो आहे तिथे प्रभाग क्रमांक 11 हा जो प्रभाग आहे या प्रभागातून ते इच्छुक आहेत. मला सांगा युवराज, तुम्ही निवडणूक लढवायची म्हणताय, पण शिवसेनेची ताकद आहे कोण शहरामध्ये? ताकद आहे ना. कसं आहे माहितीये का, ह्यातले जे पदाधिकारी गेले असतील, शिवसैनिक मतदार तो जागेवर आहे. गेल्यात कोण? त्याचं गबाळ वाचवण्याचं, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांची प्रॉपर्टी कमवली, माझं कॉन्ट्रॅक्ट जाईल, ते तसे लोक गेलेत. मतदार हल्ल्याला नाही. मतदार हा जागेवरच आहे. मग सांगायचं शिवसेनेची ताकद आहे म्हणता तुम्ही, पण प्रत्यक्षात दिसत काहीच नाही. कारण अर्धे अधिक शिवसेना तुमची शिंदेच्या शिवसेनेत गेली, काही राष्ट्रवादीमध्ये, काही भाजपमध्ये. मग ठाकरेंची सेना पिंपरी चिंचवडमध्ये राहिली किती? आकुर्डीच्या कार्यालय इतकी राहिली का? शिवसेना ह्या जागेवरच आहे. त्यातले काही नेते जे आहेत ते आपल्या खुर्च्या वाटवण्यासाठी, प्रॉपर्टी वाचवण्यासाठी गेलेले आहेत. मतदार आणि पदाधिकारी सर्व शिवसैनिक जागेवरच आहेत या ठिकाणी आतापर्यंत. अच्छा, मग तो निवडणूक लढवायची आत्ताच का डोक्यात आलं? यापूर्वी का नाही? काय होतं की निवडणूक लढवणं म्हणजे तोंडाचा माप नाही. परत त्याला सगळा पैसा, मानधन सगळं लागतं आणि आपल्याकडे आजपर्यंत नव्हतं. आज आपण सगळं मतदारसंघामध्ये गेल्या 30 वर्ष आपण त्या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय. जनतेचे प्रश्न सोडवलेत त्या ठिकाणी. कोणाचे आंदोलन, मोर्चे असू द्या, उपोषण असू द्या, झोपडपट्टी भागासाठी, पक्षाचं कुठलं एखादं आंदोलन असेल तर सगळ्यात पुढाकार माझा असायचा. ज्या ठिकाणी लोक जास्त लागतील त्यावेळेस कोकाटांना फोन यायचा. आणि माझ्याकडे लोकसंख्या जास्त आहे आणि आपण म्हणजे जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी कोणाच्या सुखा दुःखामध्ये, लग्न कार्य, मैत, ह्याला मी कंटिन्यू म्हणजे वाहून घेतलेलं आहे आजपर्यंत ह्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधामध्ये कुठला आमदार राहू द्या, खासदार राहू द्या, पण मी माघार नाही. मला माहिती मी निवडून त्या भागात येणार आहे हे मी निश्चय केलेला आहे. महाविकास आघाडीचं तुझी उमेदवारी फिक्स आहे? माझी उमेदवारी मला जाहीर केलेली सध्या. आता त्यांनी सांगितलं कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. अच्छा, डायरेक्ट सांगितलेलं आहे. आणि इथे ह्याचं कसं काय साधारण इथे राजकीय समीकरण कशी आहेत? म्हणजे राजकीय समीकरण कशी आहेत थोडक्यामध्ये? तिथे आता पाहिलं तर तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये उमेदवार आता नगरसेवक कोण होते? भाजपचेच होते ना? काय 4 भाजपाचे नगरसेवक होते आणि जे निवडून गेल्यापासून त्या प्रभागामध्ये फिरकलेच नाहीत कसलेच. आणि मी ज्यावेळेस म्हणजे नगरसेवक पदावर असताना मी बॅनर लावले होते वार्डमध्ये की भाजपाचे नगरसेवक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. आज पण बॅनर आहेत आणि सगळ्याला माहिती. आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट का काहीतरी होतं तर ते शाळेमध्ये कधीतरी मतदान झेंडावंदन करायला यायचे. त्या दिवशी फिरकलेच नाही, कारण म्हणजे 1000 रुपयासाठी झोपडपट्टीतले लोक आम्हाला कोंडून बिटावा द्यायचे नाही. त्याच्यामुळे भाजपाचे नगरसेवक फिरकलेच नाही नंतर. तर म्हणजे त्या लोकांनी 8-9 वर्ष झालं ते नगरसेवक पाहिलेले नाहीत आतापर्यंत. अरे बाप, म्हणजे लोक नगरसेवक विसरले. निवडून गेल्यापासून फक्त पैसे द्यायचे, वाटायचे, दारू पाजायची, निवडून यायचं, काम मात्र काय करायचं नाही. आणि जर एखादा कार्यकर्ता जर गेला त्यांच्याकडं एखादं ओळखपत्र मागायला, काय बोलला, तो काय फुकट मतदान केलेलं नाही, दारू पाजली, 500 रुपये घेतल्यात असं म्हणून त्यांचं काम सुद्धा कोणाचं होत नाही. आणि आम्ही 24 तास माझं म्हणजे संपर्क कार्यालय त्या अजंठा नगरला मी आहे. मी राहायला नेवाळी वस्ती त्याच भागात आहे. जवळजवळ 65,000चा वार्ड आहे सध्या आमचा. 65,000 मोठा वार्ड आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की घरकुल, नेवाळी वस्ती, शरदनगर, पंचवटी, भीमशक्तीनगर, शरदनगर, अजंठा नगर हा जो भाग आहे ना, टोटल हा बाहेरचा भाग आहे. बरं, 5% बाहेरचा म्हणजे मला लक्षात नाही आलं. म्हणजे बाहेरचा म्हणजे पुणे जिल्ह्याचा, म्हणजे बाहेर आलेला, गाववाले सोडून. अच्छा, या ठिकाणी कसं गाववाले आता 4 गाववाल्याचे निवडून येतात. समजा कसे येतात, 5% लोक येतात तरी निवडून येतात. आम्ही असं ठरवलंय की आता ह्या ठिकाणी मला थोडं जरा फोड करून सांग, थोडं सविस्तर सांग, मला कळलं नाही. जे गाववाले ह्या ठिकाणी आहेत निवडून येतात, आता तुम्हाला सांगायचं की नेवाळे झाले, साने झाले, माने झाले, मोरे झाले, हे निवडून येतात.
काम तर काहीच करत नाहीत. पण आता असं झालंय की बाहेरच्या टोटल लोकांनी, जसं गजानन बाबा आमदार असताना निवडून येत होते, गाववाल्याच्या विरोधात ते बाहेरवाले म्हणून निवडून येत, तसं आता आमच्या त्या ठिकाणी भव्य मेळावा होतो. या ठिकाणी बर अख्खे जे टोटल जिल्हे आहेत ना, टोटल बाहेरचे लोक एकत्र येऊन भव्य मेळावा प्रत्येक पक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातून या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लोक येणार त्या ठिकाणी. अच्छा, म्हणजे आता तू सांग 64,000 का 65,000 काय तू सांग टोटल मतदार आहे, म्हणजे लोकसंख्या लाखाच्या आसपास असतात. तर याच्यामध्ये बाहेरचे किती, गाववाले किती, किंवा साधारण आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जात वाईज असे काही तुझ्याकडे धर्मनिहाय असं काय आमचं कसं आहे की 18 पगड जातीचे लोक आहेत फक्त, आणि गाववाले त्या ठिकाणी 2 उभा आहेत, 4 त्यांचे गाववाल्याचे देतात आणि गाववालेच निवडून आणतात. त्यांची बैठक होतात, मिटिंग होतात की आपल्याला कोणाला नगरसेवक करायचं. मग आपण बाहेरवाल्यांनी एकत्र आले तर काय होतं, मग असं ठरवलं की बाहेरवाल्यानेच आता आपण एकत्र यायचं आणि गाववाल्याला मतदानच करायचं नाही, असं निश्चय झालेला आहे आता ह्यावेळेस. अरे बाप. आणि सर्व जे उमेदवार आहेत ना भोसरीपासून त्या ह्या भागातले सगळे कामाला लागलेले आहेत. प्रत्येकाचे बॅनर पॅम्पलेट हे घरोघर पोहोचणार आणि भव्य मेळावा त्या ठिकाणी बाहेरचा, म्हणजे त्या असं आपल्या गावाकडच्या माणसांचा भव्य मेळावा असं त्याचं नाव राहणार. आपल्या गावाकडच्या माणसांचा भव्य मेळावा असं, म्हणजे त्याला आपुलकी वाटणार. आणि जे पॅम्पलेट आपलं पत्रक त्यांच्या घरात जाईल ते सांगायला आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे, ती येणार आहे मार्गदर्शन करायला, त्याच्यावर येणार मतदान कोणाला करायचंय, का करायचं, मग आपण गाववाल्यालाच का करायचं, हे असं ते देणार त्याच्यामध्ये सगळ्या मेळाव्यामध्ये. आणि जवळजवळ अख्ख्या भागामध्ये 100-150 बॅनर ते आमच्या प्रभागातच लागणार आहेत. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये हे सांगा, तुम्ही सांगितलं बाहेरचे म्हणजे कुठले कुठले लोक आहेत असे? पुणे जिल्हा पास केला आपण, हे गाववाले समजा पुण्यातले इथले बाहेरचे ठेवले. मग त्यात मध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, उदगीर, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, हे सगळ्या भागातली एकत्र लोक आहेत त्या भागात राहणार, आणि ती लोक एकत्र आले तिथं आता आमच्याकडे. अच्छा, म्हणजे पण अशी चर्चा वगैरे झाली, बैठक झाली, आज फायनल बैठक आहे. त्याची तारीख म्हणजे 20 तारखेच्या आधी आमचा तो मेळावा होणार आहे शहरामध्ये मोठा पिंपरी चिंचवडचा. मग फक्त तुमच्या प्रभागापुरता हा विषय आहे का? नाही, टोटलच आला त्याच्यामध्ये. होय, हा, हे तर नवीनच बातमी कळाली, म्हणजे नवीनच चालू आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने राजकारणामध्ये हे नवीनच ओळख. नवीन आता कसं आहे की ज्या ठिकाणचे उमेदवार, आता समजा 11 मध्ये माझ्या जे बाहेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, मग 4-5 असतील इच्छुक, त्या वरचा मॅटर तसाच राहणार. खाली फक्त जे इच्छुकांचे नाव कुठल्या ह्याच्यात उभं राहायचं आहे आणि ते घरोघर पॅम्पलेट त्यांच्या पोच करणार त्या मेळाव्याच्या ठेवा. अरे वा. म्हणजे अशी सिस्टीम त्या अख्ख्या मेळाव्यात लावली आणि आपला प्रचार बी होतोय, उमेदवार कळतोय म्हणजे बरोबर. आणि आता समजा 60 आपल्याला 25,000 पॅम्पलेट लागणार वाटायला पत्रक, तर प्रत्येकाने 4-4 हजाराची जबाबदारी घेतली, घरोघर उमेदवार बी पोहोचतोय आपला. अच्छा, आणि ते चिडू नये ना मतदान ह्या टायमाला आपल्याला महाविकास आघाडीलाच होणार. मागच्या वेळी परिस्थिती काय होती, भाजपच्या लोकांना किती मतं पडली किंवा महाविकास आघाडी, किंवा त्यावेळेस राष्ट्रवादीला किती पडली, भाजपला किती पडली, असं काय? तुम्हाला सांगतो की आता गेल्या वेळेस तुम्हाला तर माहिती आहे निवडणूक कशी येतात, पण गेल्या वेळेस आमचे शिवसेनेचे 4 प्रभागामध्ये एसी, ओबीसी, ओपन 2, तर ते दोन्ही उमेदवार आहे ना आपले 2 नंबरला आहेत. भाजप 1 नंबरला त्या ठिकाणी, आणि 4 उमेदवार शिवसेनेचे तिथं 2 नंबरला आहेत. 4 उमेदवार 4 2 नंबर. शिवसेनेचा बाल्य केलाय तिथं 6,000 वोटिंग त्यांचं कुणी उभं राहू दे तेवढं फिक्स वोटिंग आहे. अच्छा, शिवसेनेचं म्हणजे कुणी पण त्याला माहित नाही, नवीन माणसाचं 6,000. पण आता शिवसेना तर शिंदे सेना, ठाकरे सेना अशी विभागलेली आहे, कोणच नाही आमच्याकडे. शिंदेचं तिथं कोणच नाही. मी आज बी सांगतो की फक्त पदाधिकारी गेलेले, मतदार तसाच जागेवर आहे. अच्छा, कारण की तो बाळासाहेब ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग येतो. बरोबर. तुमच्या समस्या काय आहेत नेमक्या? त्या इतका मोठा प्रभाग आहे, तू सांगितलं. समस्या म्हणजे की आता एसआरएचा प्रकल्प चालू आहे, त्यांनी की झोपडपट्टीवर शेअर करायचं ठरवलंय. पण आमच्या अजंठा नगरचं 3 वेळेस म्हणजे पुनर्वसन चालू आहे. 3 वेळा 3ऱ्यांदा एसआरए चालू आहे. आणि त्यांनी जे पहिल्या मला एक सांग, 3 वेळा कसं झालं? पहिल्या वेळेस श्रीनिवाडी योजना केली त्यांनी 98-2000ला. बरं. माता अमृतानंदनच्या त्यांनी 1600 घरं बांधून द्यायचं ठरवलं. तर त्यावेळेस आम्ही उपोषण केलं आणि हायकोर्टात गेलो की सक्सेस होत नाही, पूर्ण म्हणजे सरकारी काम योजना होत नाही म्हणून. तर 650 घरं बांधले त्यांनी, 600. प्रकल्प बंद पडला. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी 7 बिल्डिंग बांधल्या. त्याच्यानंतर पुन्हा ते अजून बंद पडले, तिथे राहिलेले लोक तसेच राहिले. अच्छा, त्या इमारतीमध्ये लोक गेले त्यात गेले पण राहिलेली तसेच. आणि मी आता उपोषणाला बसलो गेल्या वर्षी, आणि त्यानंतर अपील केले मी. तर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही घरं बघायला येणार, सर्वे करतो, त्यावेळेस 1250 घरावर नंबर पडले एसआरएचे. अच्छा, 1250 परत आता 1250 घरावर नंबर पडले. आणि त्या लोकांचं भविष्य आज म्हणजे बिल्डिंग मध्ये आहे.
आणि त्याच्यासाठी आपण एकमेव झटतोय त्या ठिकाणी आज. बरोबर. म्हणजे थोडक्यात त्या लोकांचं पुनर्वसन करणं हा तुझा पहिला प्रोजेक्ट. पहिला प्रोजेक्ट. आणि त्या ठिकाणी मी माझी परिस्थिती नसताना 2000ला म्हणजे 99ला आपलं सरकार होतं युतीचं, त्यावेळेस मी भूम, परांडा, वाशी, कळंब अशा 4 एसट्या अजंठा नगरच्या नावाने येतात त्या ठिकाणी चालू केलेली. अच्छा, बरं. म्हणजे त्या ठिकाणी झोपडपट्टीच्या नावावर बोर्ड आहे. होय का? आज बी तिथं म्हणजे आपल्या अजंठा नगरला स्टॉप आहे, सकाळच्याला 4 बस येतात, संध्याकाळी 4 अच्छा, एसटी. इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत. लोकसंख्या आणि शहरातल्या तिथं अजंठा नगरला बसायला येतात त्या ठिकाणी. आता हा त्या परिसरातला राहत. बाकीचे प्रश्न कोणकोणते आहेत आणखी? मग आता रस्ते असतील, ड्रेनेज असतील, सुधारणा असतील. तुम्हाला तर माहिती आहे काय लोकांनी कामच नाही केलं. आता त्यावेळेस घरकुलची योजना झाली समजा. आता घरकुलवाल्याला घर दिलं. आता त्याच्यानंतर आम्ही तो बरं झालं ते घरकुलचा पण एक मुद्दा मांडला की मुंबईमध्ये जे शिवसेनेने आपल्या की 500 स्क्वेअर फुटापर्यंत टॅक्स माफचं हे काढलेलं आहे त्यांनी. बरोबर. मग आता ही सरकारी घरं तुम्ही दिले 300, 350, 200, 180 अशा स्क्वेअर फुटाचे, त्यांचा टॅक्स माफ करा असं ते पण आम्ही त्याच्यामध्ये मुद्दा लिहिलेला. अच्छा, शहरातल्या अशा सगळ्या लोकांचा टॅक्स 500 स्क्वेअर फुटाच्या मुंबईप्रमाणे ह्याचा पण म्हणजे माफ करावा टॅक्स असं ती पण मागणी केलेली आहे. बरोबर. तो एक विषय. त्या ठिकाणी आम्ही स्टँड बांधून मिळावं म्हणून मागणी केली. आता ती घरकुल योजना फार मोठी आहे. इतका मोठा मतदार तिथं लय मोठा मतदार. त्या मतदारसंघामध्ये टोटल बाहेरचे लोक आहेत. होय का? बाहेरचेच आहेत की कोण आहे. मला गावाले एखादे वाघेरे असतील, लांडगे असतील, लांडे असतील, अशाला कोणाला घर आहे का तिथं? आमचेच असे बाहेर आलेल्या लोकांना घर मिळेल. मग ते बाहेरच्या लोकांचा फायदा तो आपल्या मतदारसंघात होणार. पण तिथे भाजपचा पण उमेदवार असेल ना? असू द्या ना, किती असू द्या. आपण दंड टाकतो. मी तुम्हाला आताच सांगितलंय माझ्या पुढे कुणी असू द्या म्हणून. मी तुम्हाला सभागृहात दिसणार हे तुम्हाला आज बी लिहून देतो. तुम्हाला सांगायचं काय असा दांडगा आत्मविश्वास पाहिजे. तसं मी सांगेन. मी कुणी राम आमदारांनी माझ्या विरोधात उभा राहू द्या. होय का? जनतेचे काम 30 वर्ष झालं साहेब आम्ही केलोय. मग आंदोलन वार झालेले तर किती वेळेस तरी आमच्याकडे मारामाऱ्या केल्यात पक्षासाठी आणि आपण झटतोय. हो, निवडून जाऊन आम्ही असं नाही ना म्हणजे मतदान केलं की तसं नाही. 24 तास तुमच्या आम्ही सेवेला आहेत आणि ते लोक जाणीव ठेवणार आहेत ना की आपल्याला घरचा माणूस हक्काचा मिळेल. बरोबर. घरचा. आणि लोक सांगतात की तुम्हाला वेळेस आम्ही मतदान करणार आहे. मी नाही म्हणत, त्या लोकांनी उभा केलाय आपल्याला. क्या बात. की जनतेचा उमेदवार. तुमच्यासारखा आम्हाला उमेदवार या ठिकाणी पाहिजे. मला वाटलं शिवसेना झोपली काय म्हटलं. शिवसेनेचं कोणी दिसायलाच तयार नाही. शिवसैनिक काय साहेब, शिवसैनिक कधी झोपत नाही. शिवसैनिक काय माझा जागा असतो. तुला मोठे प्रोजेक्ट कोणते? आता तो संपूर्ण परिसर आहे त्यातला शहर विकास आराखड्याच्या काही जागा आरक्षित असतील वगैरे, त्या जागा आहेत का? आता आमच्या या ठिकाणी शाळा आहे का, दवाखाना आहे का? आमच्या ठिकाणी एक मंडईची जागा आहे आरक्षित आहे समजा. आणि पुन्हा एसआरएच्या 2 स्कीम त्या ठिकाणी चालू आहेत. बर. म्हणजे आपल्या भागामध्ये म्हणजे ती बरेचसे 2-4 बिल्डिंग त्या ठिकाणी होत्यात मोठ्या मोठ्या. म्हणजे आता 2 बिल्डिंग झालेले आहेत, दुर्गानगर आणि एक शरदनगरच्या. 700 लोक त्या बिल्डिंग मध्ये गेलेले आहेत राहायला. अच्छा, बर. मग ती झोपडपट्टीतून त्या बिल्डिंग मध्ये तर आता जवळजवळ 4-5 बिल्डिंगचं काम चालू आहे त्या भागात. अच्छा, आणखीन काय दवाखाना किंवा इतर काही गोष्टी? शाळा? मी त्या ठिकाणी ना तुम्हाला सांगतो की दवाखान्याची मागणी केलेली, गार्डनची मागणी केलेली, संस्कृत भवनची मागणी केलेली आणि एसटी स्टँड नाही का, ज्या तुम्हाला बोललं की एसटी त्या ठिकाणी येतात. लोक पावसा पाण्यात रोडवर उभा राहतात की त्याला स्टँड बांधून मिळावा. कंडक्टर ड्रायव्हरला एखादी रूम स्वच्छतेसाठी रोड तर तुमच्या तर ती बांधून मिळावी ती पण मागणी केलेली आहे सध्याला. आणि त्याच्यासाठी मोठं उपोषणाला आता पण बसणार आहे मी. त्याची अजून तारीख जाहीर झालेली नाही. अच्छा. मग त्याच्यासाठी उपोषणाला बसतो. माझ्याकडे आज बी पॅम्पलेट तयार आहे. मी जरंगे पाटलांशी बोललेलो आहे. बरं. जरंगे पाटील आणि आपले दीपकभाई पॅंथर सेनेचे आणि छत्रपती संभाजी राजे आणि आमचे माजी मंत्री सचिन भाऊ आहेत, यांच्याशी बोलणं केलंय की ती त्या उपोषणाला पाठिंबा देणार ते. अच्छा. म्हणजे जर आता उपोषण जे धरणार आहे मी तर अख्ख्या महाराष्ट्रावर गाजलं पाहिजे. काय बोल. आणि महागार नाही. आपल्याला काय समाजासाठीच वाहून घेतलं साहेब. आपण या ठिकाणी जागायला आलेलं काय माजलेलं म्हणून आलेलं आहे. पण आज आपली परिस्थिती जमतेमय. राहणं, गाडी घोडी, बंगला, प्रॉपर्टी काय नाही. सगळं एक इमानदारीने 1 नंबरचं कमवलेलं आहे आपण आतापर्यंत. आणि असं कुठल्याही वार्डात फिरलं तर अशी पापणी खाली करू शकत नाही अशी आपली वागणूक. मग आता तुला थोडा खाजगी प्रश्न विचारतो याच्यामध्ये. तू उमेदवार म्हणून तिथे गेला तर तुझ्या हातातला अंगठ्या पाहून मतदार घाबरतील ना? घाबरायचं का, आपण कष्टाचं आहे ना त्याचं. कष्टाचं आपण का कुणाचं. मी तुमच्याकडे जर समजा आलोयच, तुम्हाला मी फसवलेलं नाही कधी, तुम्हाला खोटं बोललेलं, तुम्हाला वाईट वाटायचं संमतच येणार नाही. मग ते मताला पैसे मागतील ना? देऊ ना आपण. ते पण तयारी ठेवलेली मी पण. त्याची काळजी नाही. ते पण तयारी आहे माझ्या. साम दाम दंड भेद मला पालिकेमध्ये सभागृहात जायचं एवढं मी ठरवलंय. बस हा एकच निश्चित त्याच्यामध्ये. वरतून काय आदेश ठाकरेंचा? त्यांनी सांगितलंय कामाला लागा. अच्छा. आणि एकमेव मी ओपन उमेदवार त्या ठिकाणी आहे सध्या. समोर कोण आहे प्रतिस्पर्धी? कोण असतील? कोणी असू दे. मी तर तुम्हाला सांगितलं मी त्याचं नाव घेऊन मला कोणाला मोठा पण करायचं नाही. क्या बात. त्याचा विषयच नाही. मी तुम्हाला आता पण सांगितलं.
शिवसैनिक कसा बेधडक असतो ना, त्याचा हा उत्तम नमुना आहे युवराज कोकाटे. युवराज, खरंच म्हणजे तुझं आतापर्यंत तुझं काम पाहिलेलं आहे, पण मला माहित नव्हतं तू ग्रासरूट मध्ये इतका नाही सर, मी उगावूनच घेतलेलं आहे. कंटिन्यू ऑफिस माझं खुल्लं आहे. आम्ही काही इलेक्शन आल्यावर ते चालू करतोय, बंद करतोय, तसं काय नाही. कंटिन्यू ऑफिस चालू आहे. मी समाजसेवा. पण तुमच्याकडे रस्ता रुंदीकरणाचा तो प्रश्न अजून बाकी आहे का? ते झालंय आता काय तो ठिकाणी. राहतो तो परिसर किंवा तिथले जे रस्ते आहेत ते पूर्ण आता रस्ता डीपी मध्ये आहे की ती प्रत्येक प्रशासन बी इतकं आंधळे ना साहेब, तुम्हाला सांगायचं. तुम्ही काय केलं, सगळं तोडलं, रवायडन केलं, सगळं अतिक्रमण केलं, पण तुम्ही जागा ताब्यात नाही घेतली. अजून नाही घेतलं. अजून नाही घेतलं, तोडलं सगळ्यांचं. पण लोकांनी काय केलं, पण हळूहळू पत्रशेड टाकायला चालू केलं परत. अरे मग तुम्ही खाली केलं तर तिथं लगेच तुम्ही काय करा, डांबरीकरण करून ताबा घ्यायला पाहिजे ना. हो बरोबर. हे घेत नाहीत आणि याला मिली बघत हेच आहे. अच्छा 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 बरोबर. मग माझा मामाचं आहे, काकाचं आहे, ही असं काय गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे ती कामं आहे तशीच राहिली. तसं आमच्यासारखा एखादा बाहेर असला तर देणारच नाही. लक्षात बसलं, जो न्याय तो नाही देणार त्याला. बरोबर. पण तुमच्याकडे अनधिकृत बांधकाम फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचं काय करणार? त्यालाच हेच आपले ह्यांचेच काय म्हणतात त्याला, पुण्य ह्यांचेच. पुण्य त्यांचे आहे सगळं ठीक आहे, पण त्या लोकांना टांगती तलवार कायम आहे. त्या लोकांचं काय करणार पुढे? आता तुम्हाला सांगायचे, सरकार तर आश्वासन देते, शास्त्रीकर माफ करू, तुमचं कायम करू, शास्त्रीकर माफ केलं, कायम करून देऊ म्हणते ना. हे फक्त म्हणतात, अजून कागदावरच आहे ना, अंमलात आणलं नाही. तू काय करणार? उद्या समजा तू नगरसेवक झाला, तू त्यासाठी काय? साहेब, मी ना माझा वार्ड डिजिटल करायचं ठरवलं, एवढं मात्र. डिजिटल? हा, कशा पद्धतीने? मी ठरलंय, माझे काय काम असतील ते मी आपण ठेवले, त्याला भांडणार सभागृह कायम, पण त्याच्यात म्हणजे तेच कामात राहणार. मला आता ते कमिशन यायचंय, ते तेवढं दिलं पाहिजे तरी काम कर, त्याची वाट बघायची असं नाही. मी डायरेक्ट समोर माणूस आणि समोर काम, आणि डायरेक्ट कॉल. क्या आवाज आहे, छान. मी काय कोणाच्या द्यायची गरज नाही, काही कमायचाच विषय नाही मला. म्हणजे डिजिटल करायचं कशासाठी? करप्शन कमी करण्यासाठी. जे काय चांगल्या गोष्टी समजा आपण ते मार्गीच लावायच्या त्या ठिकाणी. आता समजा आमचं काय झोपडपट्टीचा एरिया आहे समजा, त्या ठिकाणी काय बिल्डिंग बांधले दिले, तर काही लोकांची परिस्थिती बी नसते त्या ठिकाणी. बरोबर. मेंटेनन्स भरायची, हे काय करायची, मग त्याला कुठंतरी आपण वेगळ्या आयडियाने. आता काही लोकांना लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा अडचणीत. आता त्या एकही बिल्डिंगची लिफ्ट चालू नाही. अरे बापरे, त्या 7-7 मजली वरती आहेत ना. पाय पाय जायचं, पाय यायचं. अरे रामा, आज लोकांचे ते हाल आहे, त्याचं आपण काय तर त्याला इलाज करू शकतो ना. म्हणजे अशा काही गोष्टी आणि कितीतरी संस्था आहेत का अशा मदत करणार. बरोबर. तिथून आपण पोचत नाही. त्याच्यातून त्या भागात आपण ते पोचून मदत मागून आपण करू शकतो त्यांच्यासाठी. युवराज कोकाटे, एक हाडाचे शिवसैनिक, ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतला शिवसैनिक कसा असतो त्याचा अत्यंत उत्तम नमुना. मी त्याला अनेक वर्ष ओळखतोय, पण युवराजला प्रथमच मुलाखतीमध्ये मी या पद्धतीने प्रेझेंट होताना. मी पहिलीच बार तुम्ही बोलवलं मुलाखत, मी कधीच आजपर्यंत मुलाखत दिलेली नाही. शिवसैनिक कधी प्रसिद्धीच्या मागे लागत नाही, कामाशी काम हा त्याचा फंडा असतो. युवराज, तू तयारी भरपूर केलेली आहे, तुला उमेदवारी मिळू दे. तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तू आमच्याशी संवाद साधला, खूप धन्यवाद. थँक्यू.